Good morning to all of you once again. आजचा आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे फ्लोअर पझल. फ्लोअर पझल मध्ये आपण आज 3 पझल घेऊ आणि मग त्याच्यानंतर अजून एक अरेंजमेंट वरचं पझल त्या ठिकाणी आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर बघा, ही तिसरा सेशन आपला आहे पझल्स मध्ये. तर आपण मागच्या 2 सेशन्स मध्ये सिटिंग अरेंजमेंट वर पझल सॉल्व्ह केले, काही ब्लड रिलेशन वर पझल आपण सॉल्व्ह केले. फ्लोअर पझल्स वर जर तुम्ही बघितलं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या परीक्षा होत आहेत त्याच्यामध्ये फ्लोअर पझल हा खूप जास्त करून विचारला जाणारा प्रश्न प्रकार आहे. बँकिंग मध्ये जर तुम्ही SBI PO, IBPS PO या परीक्षांमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये फ्लोअर पझल्स विचारले जातात. फारसे स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षांमध्ये फ्लोअर पझल विचारलेले दिसत नाही, पण सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये विचारले जाणारे प्रश्न हळूहळू आपल्याला राज्य सरकारकडून किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षांमध्ये आपल्याला दिसत आहेत. तर चला तर मग विदाउट वेस्टिंग टू मच टाइम आपण लेक्चरला या ठिकाणी सुरू करणार आहे. तर बघा, फ्लोअर पझल मध्ये पहिलं पझल आपण सर्वांना साठी आपण इथे घेणार आहे. सो पहिलं पझल इझी असेल, नंतर जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं डिफिकल्टी लेवल ही वाढत जाणार आहे. ठीक आहे. हा, आता फक्त इथे एक तुम्हाला ऍडजस्टमेंट अशी करायची की मी हे पझल्स इंग्लिश मध्ये लिहिले, तर तेवढं तुम्ही समजून घ्या आणि तेवढं इंग्लिश आपल्याला समजतं, म्हणजे तेवढं इंग्लिशच्या बाबतीत आपल्याला काही अडचण नाही आहे. बघा, पझल टेस्ट सॉल्व्ह करताना नेहमी लक्षात घ्या, आपल्याला डेफिनेटली ट्रू स्टेटमेंट पहिल्यांदा मार्क करायचे आहेत आणि पॉसिबिलिटीज मग नंतर आपल्याला पॉसिबिलिटीजचा विचार करायचा आहे आणि शेवटी मग नकारात्मक विधान. इथे काय म्हटलं बघा, 5 पर्सन्स म्हणजे 5 व्यक्ती ABCX आणि Y 5 वेगवेगळ्या मजल्यांवर एका बिल्डिंगच्या मजल्यांवर राहत आहेत. वेअर ऑन द 5 डिफरंट फ्लोअर्स ऑफ अ सेम बिल्डिंग such that there are 3 persons between A and X. म्हणजे A आणि X यांच्यामध्ये 3 व्यक्ती आहेत. म्हणजे बघा, जर मी A इथं ठेवला तर याच्यामध्ये 3 व्यक्ती यायला पाहिजे आणि मग मी इथं X ठेवेल. दिस इज एक पॉसिबिलिटी याच्यात ही झाली. दुसरी पॉसिबिलिटी बघा याच्यामध्ये काय होऊ शकते, की X ला मी इथं ठेवला तर यांच्यामध्ये 3 व्यक्ती तिथं असतील. इथे A असेल, 3 व्यक्ती. आता व्यक्तींची अरेंजमेंट किती करायची, तुम्हाला 5 व्यक्तींची अरेंजमेंट करायची आहे. तर हे 5 होऊन जातात बघा, A याच्यामध्ये 3 आणि हा X, म्हणजे 5 झाले. म्हणजे हा जर पहिल्या फ्लोअरला असेल तर हा दुसऱ्या फ्लोअरला, तिसरा, चौथा आणि 5 फ्लोअर कंप्लीट होऊन गेले. कोण वर कोण खाली हे काही निश्चित दिलेलं नाहीये, म्हणून त्याच्या 2 पॉसिबिलिटीज क्रिएट झाल्या. ठीक आहे. आता पुढे काही विधानाने काही क्लॅरिटी येते का बघा. Y वॉज ऑन द वन ऑफ द फ्लोअर अबोव A. आता इथून बघा पिक्चर क्लिअर व्हायला सुरुवात होईल. Y कुठे आहे, A च्या एखाद्या वरच्या फ्लोअरवर आहे, एखाद्या वरच्या फ्लोअरवर, म्हणजे A च्या वर एखादी जागा त्या ठिकाणी क्रिएट व्हायला पाहिजे. पण आपण ही जर पॉसिबिलिटी घेतली, पहिली पॉसिबिलिटी जर आपण घेतली तर A च्या वर जागाच नाहीये, कारण की इथं 5वा हा टॉप फ्लोअर आहे. कारण बिल्डिंगला किती फ्लोअर आहेत, फक्त 5च फ्लोअर आहेत. म्हणजे ही पॉसिबिलिटी तिथं येणार नाही. पॉसिबिलिटी आपल्याला हीच धरून चालावं लागेल, कारण A च्या वर जागा शिल्लक आहे. ओके. तो इमिजिएटली अबो बिलो असं काही म्हणत नाहीये. इमिजिएटली अबो, लगतच्या वरच्या बाजूला म्हणत नाहीये. म्हणून Y साठी पण 3 पॉसिबिलिटी आहेत बघा. Y इथं येऊ शकतो, Y इथं येऊ शकतो किंवा इथं येऊ शकतो. यांच्यामधला निश्चित कोणता हे काही आपल्याला सांगता येत नाहीये. म्हणून पुन्हा ही पॉसिबिलिटी आहे, म्हणून त्याला फक्त ध्यानात घ्या. ओके. आता पुढे काय करू शकतो बघा, आपण पुढचं काही विधान दिलंय का, त्याच्यावरून आपल्याला काही लिंक लागतंय का. B was immediately below.
बघा कोणता शब्द महत्वाचा आहे, कोणता शब्द महत्वाचा आहे, इमिजिएटली, लगतच्या, लगतच्या खालच्या फ्लोअरवर, कोणाच्या, एक्सच्या, एक्सचा लगतचा खालचा फ्लोअर खाली आहे, म्हणजे ही जागा कोणाला जाणार आहे, बी ला जाणार आहे, म्हणजे बी ची ही पॉसिबिलिटी इलिमिनेट होऊन गेली. आता बघा y जर इथं आला तर c इथं येईल, आणि जर आपण c ला जर इथं घेतला तर y इथं येईल. सो दिस विल बी द अरेंजमेंट, दिस विल बी द अरेंजमेंट. किती लोकांना समजलंय? समजलं असेल तर थंब दाखवून मला कन्फर्मेशन देऊन टाका. आता y आणि c च्या बाबतीमध्ये आपल्याला काही निश्चितता करता येत नाहीये, तर तिथं आपल्याला पॉसिबिलिटीज ठेवावी लागेल. तिथं आपण खूप पीएचडी करून आपण चालणार नाही, त्या बाबतीत तुम्ही फक्त पॉसिबिलिटी मेन्शन करू शकतात. म्हणजे बघा आपली अरेंजमेंट आता अशी झाली बघा, 5 फ्लोअर होते तुमचे, 1 2 3 4 and 5. या 5 फ्लोअरवर आपल्याला हे 5 व्यक्ती बसवायचे होते. तर आपण सर्वात टॉपला एक्स बसवला आहे आणि सर्वात बॉटमला ए बसवला आहे. असं काय केलंय आपण, कारण की ए खाली, ए च्या वर आपल्याला एखादी जागा शिल्लक पाहिजे होती, ती कोणासाठी पाहिजे होती, वाय साठी, आणि ए ला जर सर्वात टॉप फ्लोअरला ठेवलं असतं तर वाय साठी वरती जागा शिल्लक राहिली नसते अकॉर्डिंग टू पझल. शेवटची लाईन आपल्याला दिसते की बी हा एक्सच्या एकदम लगतच्या खाली आहे, म्हणजे बी ची जागा हीच झाली. सो वाय ला ही जागा अलॉट केली तर सी उरलेला इथं येणार आहे, किंवा सी ला ही जागा दिली तर वाय तुमचा ह्या ठिकाणी येणार आहे. तर अशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट झाली. बघा याच्यावर प्रश्न काय विचारला. पहिला प्रश्न याच्यावर विचारलाय बघा, ऑन विच फ्लोअर डज सी लाईव्ह, सी कोणत्या फ्लोअरवर राहतोय. आता बघा सी च्या बाबतीमध्ये आपल्याला इथं दिसत असेल सी तिसऱ्या फ्लोअरवर किंवा दुसऱ्या फ्लोअरवर राहतोय. याच्या बाबतीत निश्चित आपल्याला सांगता येत नाहीये, तर आपल्याला ऑप्शन्स कसे दिलेत बघा, आणि मला सांगा कोणतं ऑप्शन तुमचं उत्तर येणार आहे. तुम्ही पटापट चॅट बॉक्स मध्ये तुमचे उत्तर टाकण्याचा प्रयत्न करा, कोणतं उत्तर तुमचं असणार आहे. हा, येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सी कोणत्या मजल्यावर आहे, सी च्या मजल्याच्या बाबतीत निश्चितता झाली नाहीये, तो एक तर दुसऱ्या मजल्यावर असेल किंवा तिसऱ्या मजल्यावर असेल, पण दोघांपैकी नक्की कोणता या बाबतीत काहीच इन्फॉर्मेशन पझल मध्ये नाहीये, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर सर्वांचंच बरोबर आहे. जो पर्याय क्रमांक 4 येणारे कॅनॉट बी डिटरमाइंड, ते सांगण्यासाठी माहिती अपूर्ण आहे, निश्चित सांगता येत नाही. आता बघा दुसरा प्रश्न इथे विचारलाय, हाऊ मेनी पर्सन्स और पर्सन लाईव्ह बिटवीन ए अँड बी. ओके, तुमची उत्तरं तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करा. दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारलाय, ए आणि बी यांच्यामध्ये किती व्यक्ती राहतात, ए आणि बी यांच्यामध्ये किती व्यक्ती राहतात. आता याच्या बाबतीमध्ये निश्चितता झाली आहे का, पझलने याच्यामध्ये निश्चितता आपली झाली बघा, यांच्यामध्ये नक्की 2 व्यक्ती राहणार आहेत, 2 व्यक्ती राहणार आहेत, आणि ते आपल्याला निश्चित सांगता येतं इथून, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. अजून असे किती पण प्रश्न बघा विचारले याच्यावर, या पझलवर, त्या आधारे तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर देता येतील. एमपीएससीच्या परीक्षांमध्ये जर असा प्रश्न विचारला गेला तर या पझलवर एकच प्रश्न विचारला जातो, पण तोच जर पार्ट तुम्ही जर स्टाफ सिलेक्शन, एनटीपीसी किंवा बँकिंग एक्झाम्स कडे गेले तर त्याच्यावर 3 ते 4 किंवा 5, जास्तीत जास्त 5 प्रश्न विचारलेले दिसतात. समजलंय सर्वांना? सर्वांना समजलं असेल तर थंब दाखवून कन्फर्मेशन द्या. पुन्हा पहिला प्रश्न होता पझल, फ्लोअर पझल वरचा, म्हणून मी हा थोडासा सोप्या कॅटेगरीतला ठेवला होता. त्याच्यामध्ये फार गुंतागुंतीचा पार्ट दिला नव्हता, फक्त 5च फ्लोअर्स आपल्याला अरेंज करायचे होते, 5च फ्लोअर आपल्याला अरेंज करायचे होते, म्हणून त्याच्यात काही गुंतागुंत नव्हती. आता पुढचा जो पझल मी तुम्हाला इथं देतोय, त्या पझल मध्ये आपल्याला थोडासा चॅलेंजेस इथं दिलेले आहेत. तर मी अशी विनंती करेल सर्वांना की पहिल्यांदा तुम्ही पझल एकदा वाचा, आणि त्यानंतर मग मी याच्या डिटेलिंग मध्ये आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करू. जस्ट गो थ्रू दॅट पझल, मग मी तुम्हाला मराठीमध्ये पण त्याला कन्वर्ट करून सांगतो. एवढं इंग्लिश तुम्हाला समजतं, डोंट अंडर एस्टिमेट युअर सेल्फ.
एवढं इंग्लिश तुम्हाला समजतं. प्लीज 2 मिनिटाचा वेळ मी दिलाय प्रत्येकाला, हे पझल वाचा. ओके, पझल वाचून जर तुमचं झालं असेल बघा, तर तुम्हाला असं आता या ठिकाणी दिसतंय, सर्वजण मिळून आपण आता हे सॉल्व्ह कर. पझल वाचून झालं असेल तर एक थंब दाखवून द्या. व्हेरी सिंपल पझल, म्हणजे खूप काही त्याच्यामध्ये नाहीये, एवढं इंग्रजी आपल्याला समजतं. 8 व्यक्ती आहेत, आरुष, बिंदू, चिनू, दिव्या, इटी, पृथ्वी, नंतर गोपाल अँड हरीश. 8 मजले असलेल्या बिल्डिंग वरती राहत आहेत. किती मजले आहेत त्या बिल्डिंगला? 8 मजले आहेत. तर मग 8 मजले आपण पहिल्यांदा हे करताना ते काय होते, बट नॉट नेसेसरी इन अ सेम ऑर्डर. ज्या क्रमाने दिले त्या क्रमाने नाही. लोअर मोस्ट फ्लोअर म्हणजे सर्वात खालचा जो फ्लोअर आहे त्याला नंबर किती दिलाय? 1. आणि जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं मग त्या फ्लोअर्सचा नंबर वाढत जाईल. 4, 5, 6, 7 आणि 8 हे फ्लोअर्सचे आपण नंबरिंग देऊन टाकलं. इथपर्यंत ही तर दिस इज जनरल इन्फॉर्मेशन, म्हणजे यापर्यंतच्या इन्फॉर्मेशन वर तुम्हाला काहीच वर्कआउट करता येणार नाही. फक्त तुम्हाला नावं दिलेले आहेत, 8 व्यक्ती आहेत, 8 फ्लोअर्स आहेत आणि टॉप बेस फ्लोअर म्हणजे सर्वात खालचा फ्लोअर हा 0 आहे, सॉरी 1 आहे, आणि सर्वात वरचा फ्लोअर हा 8व्या नंबरचा आहे. आरुष lives on an even numbered floor but not on a floor numbered second or fourth. वाक्य पूर्ण वाचण्याचा प्रयत्न करा, अर्धे वाक्य वाचू नका. त्या व्यक्तीची जी पूर्ण इन्फॉर्मेशन दिली ती इन्फॉर्मेशन आपण हे करू. म्हणजे याचा अर्थ काय होतोय बघा, आरुष हा अशा फ्लोअरवर आहे की ज्याचा नंबर समसंख्या आहे. म्हणजे बघा इथं जर तुम्ही बघितलं तर सम अंक असलेले फ्लोअर कोणत्या कोणत्या नंबरचे आहेत? 2, नंतर 4, 6, 8. पण पुढे तो काय म्हणतोय, बट नॉट, परंतु तो दुसऱ्या किंवा चौथ्या फ्लोअरवर नाही. आता दुसऱ्या किंवा चौथ्या फ्लोअरवर नसेल तर आरुष साठी पॉसिबिलिटी काय काय बघा. तर आरुष एकतर 6व्या फ्लोअरला असेल, इथं असेल आरुष, किंवा आरुषची जागा ही एक पॉसिबिलिटी आपण मार्क करू, आणि दुसरी पॉसिबिलिटी आपण आरुष मग एकतर 8व्या फ्लोअरला असेल. दोनच पॉसिबिलिटी आरुषसाठी येतील. म्हणजे या पहिल्या स्टेटमेंटने आपल्याला
दोन पॉसिबिलिटी त्या ठिकाणी क्रिएट करून दिल्या. आता बघा पुढचं जर वाक्य वाचलं आपण, ओनली 3 फ्लोअर्स आर बिटवीन आरुष अँड बिंदू. बिंदू आणि आरुष यांच्यामध्ये 3 फ्लोअर्स आहेत. पहिल्या कंडिशन मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला वर जाता येणार नाही, कारण वर आता 2च फ्लोअर शिल्लक आहे. आता बघा आरुष आणि बिंदू मध्ये 3 फ्लोअर जर ठेवायचं असेल तर बिंदूला मला इथंच ठेवावं लागेल. बघा बिंदू, त्यांच्यामध्ये 3 फ्लोअर्स कुठले कुठले आले, हा 1 फ्लोअर 2 3. आरुषची पोझिशन जर 8व्या मजल्यावर असेल तर त्याच्यामधले 3 फ्लोअर बघा 1 2 3 या ठिकाणी बिंदू येणार आहे. आणि हे त्यांच्यामधले 3 फ्लोअर 1 2 and 3, यांच्यामधले 3 फ्लोअर 1 2 and 3. इथपर्यंत आपण मार्क केलंय बघा. पुढचं, ओनली 2 people lie between चिनू and ET. आता चिनूला आपण अजून मार्क केलं नाही, ET ला आपण मार्क केलेलं नाहीये, तर थोडासा होल्ड देऊ आपण. पृथ्वी lives on a floor above दिव्या, हे कुठेतरी आपण मार्क करून घेऊ. पृथ्वी lives on अ फ्लोअर अबो दिव्या. आता इमिजिएटली अबो, लगतच्या अबो असं काही म्हटलेलं नाहीये, म्हणजे ती वरती कुठल्या तरी असेल, त्याच्यापेक्षा 1 फ्लोअर वर 2 फ्लोअर वर असं इमिजिएटली असा शब्दप्रयोग आला नाहीये. देर आर इक्वल नंबर ऑफ फ्लोअर्स बिटवीन फ्लोअर्स ऑफ ऑन विच ET and बिंदू लाईव्ह अँड बिटवीन फ्लोअर्स ऑफ आरुष अँड ET लाईव्ह. ही फार महत्वाची स्टेटमेंट आहे. हे बघा इथून इथपर्यंत हे फार महत्वाचं स्टेटमेंट आहे. म्हणजे याचं असं म्हणणं आहे बघा, ET आणि बिंदू यांच्यामध्ये जितके व्यक्ती राहतात तितकेच व्यक्ती आरुष आणि ET यांच्यामध्ये राहतात. याचा अर्थ काय होतो बघा, या दोघं ग्रुपमध्ये ET बिंदू आणि आरुष ET यांच्यामध्ये कोण कॉमन आहे, ET कॉमन आहे. म्हणजे या ठिकाणी वरती आरुष पाहिजे आणि बिंदू खाली पाहिजे, किंवा वर खाली केलं तर चालेल, पण यांच्यामध्ये जितके फ्लोअर्स आहेत वरच्यांमध्ये तेवढेच खालचे यायला पाहिजे. तर अशी सिच्युएशन जर तुम्ही इथं बघितली बघा, तर ह्या ET ची पोझिशन आपल्याला इथंच देता येईल, दोघं पोझिशन्स बघा. म्हणजे आता आरुष आणि ET यांच्यामध्ये एक व्यक्ती आहे, तर ET आणि बिंदू यांच्यामध्ये पण एक व्यक्ती आहे, इथं पण सिमिलर पोझिशन मॅच होते. आता हे मार्क केलं गेलं आपलं, तर ET शी रिलेटेड काही विधान वरती आलं होतं का, आलं होतं. ओनली 2 पर्सन्स लाईव्ह बिटवीन चिनू अँड ET. ओके, चिनू अँड ET मध्ये 2 व्यक्ती जर राहत असतील तर पुन्हा 2 पॉसिबिलिटी इथं क्रिएट होतील बघा. एकतर चिनू वरच्या दिशेने जाणार आहे, किंवा इथं चिनू खालच्या दिशेने येईल. म्हणजे इथं जर चिनू बघा, जर मी घेतला ET आणि चिनू मध्ये 2 व्यक्ती, ही एक व्यक्ती ही दुसरी व्यक्ती, इथं चिनू घेतला मी, किंवा या ठिकाणी इकडे पण लिहितोय बघा मी, इकडं हा ET डॅश हा आरुष आणि हा इथं चिनू येणार आहे, चिनू येणार आहे. इथे देऊन हा इथं बिंदू आहेच. सो ही तिसरी पॉसिबिलिटी क्रिएट झाली, तिसरी पॉसिबिलिटी क्रिएट झाली. या दुसऱ्या पॉसिबिलिटी मध्ये चिनूला कुठे ठेवू शकतो आपण, चिनूला एकच पॉसिबिलिटी आहे, चिनूला आपल्याला इथंच ठेवावं लागेल, कारण ET च्या वर आपण जाऊ शकत नाही, कारण ET च्या वर जागाच नाही आहे. आरुष 8व्या फ्लोअरला, किती लोक सहमत आहेत, किती लोक सहमत आहेत. ओके, आता खाली 2 फ्लोअर शिल्लक आहेत बघा. आता काय म्हणतोय बघा, हरीश लाईव्स इमिजिएटली अबोव दिव्यास फ्लोअर. आता हरीश, इमिजिएट असा शब्द प्रयोग आलाय बघा, इमिजिएट. हरीश कुठे राहतोय, दिव्याच्या लगेच वर. म्हणजे अशी एक जागा पाहिजे मला की ज्याच्यामध्ये बॅक टू बॅक व्हॅकंट पाहिजे. बॅक टू बॅक व्हॅकंट इथं मला भेटते, बॅक टू बॅक व्हॅकंट इथं या पोझिशन मध्ये, मी तिसरी पोझिशन लिहिली तिथं भेटतच नव्हती, म्हणजे ही तर उत्तर आपल्या पोझिशन्स मध्ये येणारच नाही. इथं जर मी हरीश ठेवला आणि इथं जर मी दिव्या ठेवलं तर मला ही कंडिशन मार्क करता येणार नाही बघा, की ज्याच्यामध्ये बघा P हा वरती आहे कोणाच्या, दिव्याच्या. ही पोझिशन मला कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्क करता येत नाही इथं. आणि तो बघा इथं दिला होता आपल्याला, हरीश लाईव्स इमिजिएटली
below Divya's floor, and Gopal lives immediately floor below Arush. बघा, गोपालला जर आपल्याला इथं ठेवायचं, बघा गोपाल इथं येऊ शकतो, गोपाल इथं येऊ शकतो, आणि दिव्या आणि हरीशला आपण या ठिकाणी इथं हरीश जर दिला तर इथं दिव्याला पोझिशन देता येईल, आणि ही जी पोझिशन जाणार आहे, मग ही जाणार आहे तुमचा पी, पृथ्वी. बघा ही स्टेटमेंट आहे, पृथ्वी लाईव्स फ्लोअर अबो दिव्या, इथं तुमचा पृथ्वी येणार. पण ती पोझिशन इथं कुठेतरी मार्क करता येत नाही आपल्याला, म्हणून बघा हरीश आणि दिव्या इथं मार्क केलाय मी, पण मग पृथ्वीसाठी जागा ही उरते, पण पृथ्वीसाठी जागा ही उरते, तर ही कंडिशन त्या ठिकाणी सॅटिस्फाय होत नाहीये. पृथ्वी लाईव्स ऑन अ फ्लोअर अबोव दिव्या, अबोव दिव्या नाही, हा बिलो दिव्या येतोय, म्हणून ही पण पोझिशन त्या ठिकाणी कॅन्सल झाली. युअर करेक्ट अरेंजमेंट इज दिस मच. हाऊ मेनी ऑफ यू ऍग्री, आणि किती लोकांना हे समजलंय? याच्यावरून तुम्ही एन नंबर ऑफ प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. बघा, प्रश्नांची उत्तरं देणं बिग डील नाहीये, फक्त अरेंजमेंट तुमची होते का ते बघणं गरजेचं आहे. आता जर फ्लोअर पझल जर तुम्ही पहिल्यांदा सॉल्व्ह करत असाल तर बघा थोड्याशा अडचणी तुम्हाला जाणवतील, आणि मी काय सांगितलंय हे पण तुम्हाला समजा थोडस समजायला अर्ध समजेल, ठीक आहे, इट्स ओके, अर्ध समजेल. हरीश बिलो आहे का? ज्योती, ओके, एलिमिनेट झाले ते, आपण अजून एकदा त्याला पूर्ण अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न करू. ओके, ज्यांना ज्यांना अर्ध समजलं असेल त्यांच्यासाठी आता हे पूर्ण समजायला तिथं मदत होईल. चला तर मग आपण पुन्हा एकदा सुरू करू. आरुष कोणत्या फ्लोअर्सवर राहतोय? आरुष इवन नंबरच्या फ्लोअर्सवर राहतोय, म्हणजे तो एक तर 2, 4, 6, 8 इथं राहतो, पण पुढच्या विधानाने दिलं की तो दुसऱ्या आणि चौथ्या फ्लोअरवर राहत नाही, म्हणून आपण आरुष साठी बघा जागा काय फिक्स केली होती. आरुष साठी आपण एक तर 6 नंबर किंवा 8व्या नंबरचा फ्लोअर आपण त्या ठिकाणी दिला. पुढचं विधान वाचलं आपण, ओनली 3 फ्लोअर्स बिटवीन आरुष अँड बिंदू. आरुष आणि बिंदू यांच्यामध्ये 3 फ्लोअर्स आहेत, म्हणजे जी पहिली अरेंजमेंट घेतली होती तुम्ही त्याच्यामध्ये जर 3 फ्लोअर्स आपण टाकले तर इथं तुम्हाला बिंदू ठेवावा लागेल, आणि बिंदूच्या खाली अजून एक फ्लोअर आहे, आरुषच्या वर 2 फ्लोअर बाकी आहे. ओके, इथं जर आपण विचार केला तर यांच्यामध्ये हे 3 फ्लोअर जर टाकले तर बिंदू तुमचा या ठिकाणी येणार आहे, आणि मग बिंदूच्या खाली पुन्हा 3 फ्लोअर त्या ठिकाणी शिल्लक राहतील. बघा हे 3 फ्लोअर, हे 3 6 आणि हे 2 8. पुढचा बघा, आपल्याला प्रश्न विचारला होता ओनली 2% लाईव्ह बिटवीन चिनू अँड ईटी. ओके फाईन, याला तर आपण मार्क केला नाही आपण अजून, आपण त्याला नंतर करू. पृथ्वी लाईव्स ऑन अ फ्लोअर अबोव दिव्या, याला पण नंतर मार्क करू आपण, कारण त्याने पण अजून पॉसिबिलिटी तयार होतील, सो वी विल क्रिएट मार्क इट लेटर ऑन. पुढचा, देर आर इक्वल नंबर ऑफ फ्लोअर्स बिटवीन ईटी बिंदू अँड आरुष ईटी, म्हणजे यांचं असं म्हणणं आहे बघा, आरुष आणि ईटी यांच्यामध्ये जेवढे व्यक्ती असतील, जे पण असतील 1 2, तेवढेच व्यक्ती कोणामध्ये असणार आहे? ईटी आणि बिंदू मध्ये असणार आहे. तर मी काय केलं बघा, ह्या दोघांमध्ये कॉमन असणारा व्यक्ती कोण होता? ईटी होता, म्हणजे याचा अर्थ हा ईटी ए आणि बी यांच्या मध्येच यायला पाहिजे, ए आणि बी यांच्या मध्ये यायला पाहिजे. तर दोघं सिच्युएशन्स मध्ये ही मधली जागा बघा इथं ईटी ची जाते आणि ही ईटी ची जाते. मग याच्यावरून आपल्याला चिनूची पोझिशन फिक्स करता येईल, कारण वरती एक विधान आलं होतं की 2 व्यक्ती चिनू आणि ईटी यांच्यामध्ये राहत आहेत. चिनू आणि ईटी यांच्यामध्ये 2 व्यक्ती राहत आहेत, तर बघा या पहिल्या सिच्युएशन मध्ये आपण जर खालच्या दिशेने आलो तर हा एक व्यक्ती, बिंदू एक व्यक्ती, हा इथं तुमचा चिनू येणार आहे. दुसऱ्या वरच्या दिशेने जर गेलो तर चिनूची ही पोझिशन राहिली असती, वरच्या दिशेने गेलो असतो तर. या सिच्युएशन मध्ये आलो बघा तर ईटीच्या वर जाताच येत नाही आपल्याला खालीच येता येईल त्याला. बघा मग खाली 1 2 आणि ही पोझिशन चिनूला जाणार आहे. पुढे जर आपण वाचलं बघा, हरीश हा कुठे राहतोय? दिव्याच्या एकदम बरोबर खाली, दिव्याच्या एकदम खाली. दिव्याच्या एकदम जर खाली राहत असेल, इमिजिएटली बिलो हरीश कुठे राहतोय? दिव्याच्या एकदम खाली राहतोय. ओके, मग आपण वर घेतला होता, ओके फाईन.
हरीश इमिजिएटली बिलो म्हणजे खाली राहतोय. म्हणजे आपल्याला अशी एक जागा शोधायची आहे की जी बॅक टू बॅक वॅकंट असेल. बघा, बॅक टू बॅक वॅकंट जागा इथं आहे शिल्लक, या दोन फ्लोअर्सला. म्हणजे इथं जर दिव्या घेतलं तर इथं काय येणार आहे, हरीश. पण ही पोझिशन चालणार नाही, कारण की आपल्याला एक विधान येऊन गेलं होतं बघा, पृथ्वी हा कुठं राहतोय, दिव्याच्या वरच्या फ्लोअरला. आता इथं जर या सिच्युएशन मध्ये दिव्या जर ठेवली तर दिव्याच्या वरच्या फ्लोअरला जागाच उरत नाहीये, कारण तेच टॉप फ्लोअरला आहे. म्हणजे ही पोझिशन गायब होऊन गेली आपली. इथं बघा तशी पोझिशन इथं क्रिएट होते का? म्हणजे जर मी दिव्याला इथं ठेवलं तर मला इथं हरीशला ठेवता येईल, आणि मला पृथ्वीला अगर ठेवायचं आहे तर पृथ्वी दिव्याच्या वर कुठेतरी, हे दोन पोझिशन्स त्याच्यासाठी वॅकंट आहे. पण या पोझिशन्सच्या बाबतीमध्ये क्लिअर कट इन्फॉर्मेशन तुम्हाला खाली देऊन टाकली बघा. गोपाल लाईव्स इमिजिएटली बिलो आरुष. आरुषच्या लगेच खाली गोपाल राहतोय, म्हणजे इथं गोपाल येईल. सो दिस पोझिशन विल गोज टू पृथ्वी. आणि इथून आपल्याला पूर्ण अरेंजमेंट त्या ठिकाणी मिळाली आहे. आता किती लोकांना समजलंय? थंब दाखवून कन्फर्मेशन द्या. 5 मार्काचं पझल आहे मित्रांनो हे. जर तुम्ही बँकिंग एक्झाम मध्ये एसबीआय पीओ, म्हणजे दिस इज द, या मॉडरेट लेवलचं पझल आहे. म्हणजे हे पझल जर तुम्हाला करता आलं तर मला पूर्ण खात्री की तुम्ही याच्या कोणत्याही टाईपचं पझल तुम्ही करू शकता. कारण 8 लोक आहेत ना, गुंता जास्त आहेत, खूप सारे विधानं आपल्याला त्याला अरेंज करायचे आहेत आणि त्यांना आपल्याला सॅटिस्फाय पण करायचं आहे. समजलंय सर्वांना? ओके. आता एक काम करा, मी हे सर्व क्लिअर करतोय, सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घ्या आणि लेक्चर झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही करा. ओके, आय एम क्लिअरिंग ऑल इन्फॉर्मेशन. चला, इथपर्यंत सोबत असेल तर पुन्हा एकदा थंब दाखवा. पुढचं पझल तुम्हाला तितकी एनर्जी गॅदर करायची आहे आणि पुढचं पझल तुम्हाला करायचं. मी काही वेळ तुम्हाला देतोय त्याच्यासाठी, एक 2-4-5 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला देईल. बघू आपल्याला त्याच्यातले किती लोकांना आपल्याला अरेंज करता आलं तर. ओके, म्हणजे खूप काही डिफिकल्ट टास्क नाहीये बघा. तुम्ही जर या गोष्टी जर मी जसं सांगतोय तशा जर तुम्ही अरेंज करायला गेले ना, तुम्ही एक पझलच्या आयडियावरून तुम्ही नंबर ऑफ पझल सॉल्व्ह करू शकता. कोणत्याही प्रकारचा इथं विशिष्ट फॉर्म्युला नाहीये. देर इज नो थंब रूल हिअर. तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार हे ऍडजस्टमेंट करू शकतात. पॉसिबिलिटी क्रिएट होतील थंब्स याच्या फ्लोअर्स मध्ये, 2 ते 3 पॉसिबिलिटी क्रिएट होतील. मग हळूहळू नंतर पुढच्या विधानांच्या बेसिसवर एक एक पॉसिबिलिटी आपल्याला इलिमिनेट करता येईल. किती लोक सहमत आहेत माझ्या मताशी? पॉसिबिलिटी डेफिनेटली तुम्हाला करावं लागेल, केस 1, केस 2, केस 3. पण मग जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं त्या केसेस काय होत जातील, इलिमिनेट होत राहतील आणि मग एकच केस त्या ठिकाणी उरणार आहे शेवटी. ओके, घ्या पुढचं पझल मी तुमच्यासाठी देतोय. थोडा वेळ मी तुम्हाला देईल, तेवढा तुम्ही वेळ घ्या. आणि आता बघा याच्यावर प्रश्न कसा विचारला होता, तुम्ही अरेंजमेंट बघा. अरेंजमेंट आपली कशी झाली होती, वरच्या बाजूला कोण होता, आरुष. नंतर त्याच्या खाली कोण होता, गोपाल. नंतर कोण होतं, इटी. नंतर कोण होता, पृथ्वी. नंतर कोण होता, बिंदू. नंतर कोण होता, किती झाले, किती, 1 2 3 4. नंतर कोण होता, चिनू. चिनू होता का, नाही. इज इट चिनू? यस, चिनू होता. नंतर नंतर होता दिव्या आणि नंतर हरीश. अशीच अरेंजमेंट होती का, बघून घ्या. आता आपल्याला काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. कोणतं सत्य आहे. आता आपली ही जर अरेंजमेंट चुकली असेल ना, 2 पर्याय आपल्याला भेटतील, बरोबर. पण आपलं जर ही अरेंजमेंट बरोबर असेल तर कुठला तरी एकच ऑप्शन ट्रू येणार आहे. आरुष लाईव्स ऑन अ 6th फ्लोअर चुकीचं आहे. आरुष 8व्या फ्लोअरला राहतोय, टॉप 4 फ्लोअरला आहे. दिव्या लाईव्स ऑन टॉप मोस्ट फ्लोअर, नो. देर आर 2 पर्सन्स बिटवीन पृथ्वी अँड चिनू. पृथ्वी अँड चिनू मध्ये एकच व्यक्ती आहे, 2 नाही आहेत, म्हणजे हे पण रॉंग झालं. हरीश लाईव्स जस्ट अबो आरुष, नो, देर इज नो वन अबो आरुष, रॉंग. चिनू लाईव्स ऑन अ 3rd फ्लोअर, आहे का बघा 3rd फ्लोअर याचा. पहिल्या फ्लोअरवर हरीश, दुसऱ्यावर दिव्या, तिसऱ्यावर चिनू.
आहे का? म्हणजे एकच स्टेटमेंट करेक्ट मिळालं बरोबर? येस ऑर नो? तुम्ही आहेत का सर्वजण सोबत? एकच स्टेटमेंट बरोबर आलं बरोबर. हा, जर आपलं पझल चुकलं असतं ना तर आपल्याला 2-3 तिथं ऑप्शन्स करेक्ट म्हणजे मिळाले असते आणि मग त्या ठिकाणी समजून जायचं आपलं पझल मध्ये काहीतरी गडबड झाली आहे. ओके, गुड. नाव लेट अस गो टू दिस पर्टिक्युलर पझल. सुटसुटीत मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येकाने आपला प्रयत्न करा. मी 5 मिनिटाचा वेळ मोजून देतोय. युअर टाइम स्टार्ट्स नाव. ज्यांचं पझल कम्प्लीट झालं त्यांनी लगेच चॅट बॉक्स मध्ये टाका की सर कम्प्लीटेड व्हॉट एव्हर इट मे बी. ओके, 5 मिनिटाचा वेळ संपलाय. आपण डिस्कस करायला सुरुवात करू. आता बघा इथं पुन्हा 8 व्यक्ती आहेत आणि इथं बघा आता 8 व्यक्ती आहेत तर त्या 8 व्यक्तींचे नावं लेटर्सने रिप्रेझेंट केले गेले आणि ते एका इमारतीच्या 8 मजल्यांवर राहत आहेत. एका मजल्यावर एक जण आणि पण त्या ज्या सिक्वेन्सने दिले त्या सिक्वेन्सने नाही. ग्राउंड फ्लोअरला फक्त 1 नंबर दिला जातो, नंतरच्या फ्लोअरला 2 नंबर, अशा प्रमाणे. म्हणजे इथपर्यंतची इन्फॉर्मेशन ही सर्व जनरल इन्फॉर्मेशन आहे. मग या इन्फॉर्मेशनवर आपण काय करू? ग्राउंड फ्लोअर म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे नंबर्स देऊन टाकू. पझलच्या पुढे पुढे स्टेटमेंट वाचू. स्टेटमेंट वाचताना आपल्याला काय सांगितलंय मी पहिल्यांदा तुम्हाला, जे डेफिनेटली ट्रू आहे, जे पूर्ण सत्य आहे, ते स्टेटमेंट लावायचे पहिल्यांदा अरेंजमेंट मध्ये करायचे. ओनली 2 persons lives between the floor on which L lives. ओके, ओनली 2 person live below L च्या खाली फक्त 2च व्यक्ती राहत आहेत. बघा किती पूर्ण सत्य विधान आहे. म्हणजे इनडायरेक्टली त्यांना असं म्हणायचं आहे की एल हा 3ऱ्या फ्लोअरला राहतोय. हाऊ मेनी ऑफ यू ऍग्री विथ मी? म्हणजे याच्या खाली 2च व्यक्ती आहेत. त्यांना असं म्हणायचं की ओनली 2 पर्सन, ओनली 2च व्यक्ती राहत आहेत. कोणाच्या खाली? एल च्या खाली.
म्हणजे एल हा तिसऱ्या फ्लोअरला यायला पाहिजे. किती लोक सहमत आहेत? थंब दाखवून कन्फर्मेशन द्या. म्हणजे पहिल्या विधानाने एल ची पोझिशन फिक्स होऊन गेली. व्हेरी गुड चैताली. चैतालीची अरेंजमेंट पण झाली आहे. गुड. आता बघा पुढचं काय म्हणतोय बघा. ओनली वन पर्सन लाईव्स बिटवीन एल अँड पी. पॉसिबिलिटी क्रिएट होईल. एल अँड पी च्या मध्ये एकच व्यक्ती आहे. आता एल अँड पी च्या मध्ये इथं एकच व्यक्ती, ही पहिली केस तयार होईल. आणि दुसरी केस बघा, एल ला मी इथं ठेवलंय तिसऱ्या फ्लोअरला, याच्यामध्ये एकच व्यक्ती गेली तर पी 5व्या फ्लोअरला जाईल. अशी पोझिशन क्रिएट होईल. नाउ 2 सिच्युएशन्स क्रिएट झाल्या. इथपर्यंत मार्क केले आपण. M lives on odd number floor. M odd number floor वर राहतो, but not on a floor 7. आता बघा M साठी बघा कोणते कोणते फ्लोअर होते. ऑड नंबर फ्लोअर म्हणजे 1, 3, 5, 7. त्याच्यातला 3 ऑलरेडी गेलाय, कारण तो आपण कोणाला दिलाय? L ला दिलाय. तो 7 वर राहत नाही हे पझल मध्येच दिलंय. मग त्याच्यासाठी 2 पॉसिबिलिटी राहतात. एक तर M पहिल्या फ्लोअरवर असेल, पहिल्या फ्लोअरवर असेल तर तो इथं असेल, आणि पहिल्या केसमध्ये जर आपण घेतलं तर M ची पोझिशन इथं असेल. सो दिस इज द पोझिशन ऑफ M. नंतर काय म्हणतोय बघा, ओनली 2 पर्सन, शब्दांना मान द्यायचा, ओनली 2 पर्सन लाईव्ह बिटवीन M अँड Q. M अँड Q मध्ये 2 व्यक्ती राहतात. आता M अँड Q मध्ये 2 व्यक्ती राहतात, तर इथून पॉसिबिलिटीज क्रिएट व्हायला सुरुवात होतील. ओके, म्हणून आपण इथं थोडासा होल्ड देऊ या वाक्याला. पुढचं वाक्य काय म्हणतं बघा, P डज नॉट लाईव्ह ऑन अ लोअर मोस्ट फ्लोअर. P सर्वात खालच्या फ्लोअरवर राहत नाही. लोअर मोस्ट म्हणजे सर्वात खालचा फ्लोअर म्हणजे 1 नंबरचा फ्लोअर. इथं P राहत नाही, म्हणजे ही पोझिशन ऑलरेडी इलिमिनेट झाली आहे, इथं येणारच नाही. म्हणजे आपल्याला या पोझिशनला पकडूनच काम करावं लागेल. आता इथं M ची पोझिशन फायनल आहे, तर मग बघा ओनली 2 पर्सन्स लाईव्स बिटवीन M अँड Q. तर M अँड Q मधला पहिला व्यक्ती हा, दुसरा L, म्हणजे ही जागा Q लाच जायला पाहिजे. आता P ला आपण 5 नंबरच्या फ्लोअरवर ठेवलंय, वरती याचे 3 पोझिशन्स बाकी आहेत. S lives immediately below R. S कुठे राहतोय? R च्या बरोबर खाली. अशी जागा बघायला वॅकंट करावी लागेल आपल्याला. पण अजून काय म्हणतोय बघा, S or J, neither S nor J lives on a floor number 6. म्हणजे मी जर S इथं ठेवला तर चालणार नाही, J इथं ठेवला तर चालणार नाही, म्हणजे मला S इथंच ठेवावं लागेल आणि इथं मला R ठेवावं लागेल. आता मला J ठेवायचा होता, तर J साठी 2 पोझिशन उरल्या होत्या, फ्लोअर क्रमांक 6 आणि फ्लोअर क्रमांक 2. पण फ्लोअर क्रमांक 6 वर S पण असत नाही, J पण असत नाही, म्हणजे J मला फ्लोअर क्रमांक 2 वरच ठेवावं लागेल. आता एकच व्यक्ती उरलाय, ह्या पझल मधला एकच व्यक्ती उरलाय, त्याला इथं बसावंच लागेल, आणि तो म्हणजे K. म्हणजे टॉपमोस्ट फ्लोअर पासून जर आपण सुरुवात केली, तर सर्वात वरच्या फ्लोअरला 8व्या फ्लोअरला तुमचा R, 7व्या फ्लोअरला तुमचा S, 6व्या फ्लोअरला K, 5व्या फ्लोअरला P, 4थ्या फ्लोअरला Q, 3ऱ्या फ्लोअरला L, दुसऱ्या फ्लोअरला J आणि पहिल्या फ्लोअरला M. अशी अरेंजमेंट तुमची यायला पाहिजे. अशी अरेंजमेंट किती लोकांची आली आहे ते बघून घ्या. आणि जर तुमची अशी अरेंजमेंट आली असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्या ठिकाणी झाला असेल. यस, व्हेरी गुड. चैतालीने पहिल्यांदा उत्तर दिलं होतं. व्हेरी गुड चैताली. ज्योती फॅन्टास्टिक. ज्योती पाटील, ज्योती, दुसरी ज्योती पण बरोबर आहे. निशिगंधा, व्हेरी गुड. किती लोकांना समजलंय? मागच्या पझल्स पेक्षा इथं क्लॅरिटी जास्त आली. आता किती लोकांना समजलंय हे? चला थंब दाखवून कन्फर्मेशन द्या. पद्धत समजली, कसं हँडल करायचं. म्हणजे एकदमच सर्वच गोष्टींचा उलगडा 1-2 वाक्यांमध्ये होणार नाही. हळूहळू जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं गोष्टी अजून क्लॅरिटी येत जाईल. म्हणून शांत चित्ताने जी इन्फॉर्मेशन महत्वाची आहे ती वाचणं आणि त्यात मार्क करणं.
आणि याच्यावर 5 प्रश्न विचारले जातील. आयोगामध्ये आपल्या जर बघा MPSC ने जर हा प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये थोडासा गुंता कमी असेल, कारण एकच प्रश्न विचारला जातो. पण आपण जर अशा पद्धतीचं थोडंसं हायर डिफिकल्टी लेवलचं पझल सॉल्व्ह केलेलं असेल तर याच्यापेक्षा सोपं जर विचारलं गेलं तर ते लवकर सॉल्व्ह करू आपण. किती लोक सहमत आहेत माझ्या मताशी? ते लवकर सॉल्व्ह होईल. ओके, शेवटचं पझल आपण याच्यामधलं घेऊ आणि मग काही क्वेश्चन्स असतील तर त्यांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आता बघा या ठिकाणी एक वेगळं पझल आहे. आता हे फ्लोअर अरेंजमेंटचं नाहीये. या ठिकाणी 7 पुस्तकं दिले आहेत, ते वेगवेगळ्या 7 महिन्यांमध्ये पब्लिश होत आहेत असं आपल्याला दिलंय. देर आर 7 बुक्स B1 to B7 आणि ते पब्लिश होणारे महिने इथे दिले, जानेवारी फेब्रुवारी. ओके, तर आपण इथं मार्क करून देऊ जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल, नंतर जून ऑगस्ट अँड ऑक्टोबर. March, April, and then June, August and October. तुम्हाला माहिती आहे आता ह्या प्रत्येक महिन्यामध्ये दिवसांची संख्या किती आहे तर ती पण लिहून टाकू आपण. जानेवारीत 31 दिवस. इथं कोणतंही लीप वर्ष आहे का साधारण वर्ष मेन्शन केलं नाहीये, तर आपण 28च ठेवू फेब्रुवारीमध्ये. मार्च मध्ये 31, एप्रिल मध्ये 30, जून मध्ये 30, ऑगस्ट मध्ये 31 आणि ऑक्टोबर मध्ये 31. एवढे दिवस आहेत. हे 7 महिन्यांमध्ये हे 7 पुस्तकं पब्लिश झालेत. बघा मग याच्याशी रिलेटेड आता पुढे काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लेट अस रीड द नेक्स्ट इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन अशी दिली आहे बघा. B1 is published in a month having less than 31 days but not April. B1 अशा महिन्यामध्ये पब्लिश झाला की ज्याच्यामध्ये 31 पेक्षा कमी दिवस आहे पण तो एप्रिल नाही. आता 31 पेक्षा कमी दिवस असणारे माझ्याकडे फेब्रुवारी होता, एप्रिल होता, जून होता, पण तो एप्रिल मध्ये पब्लिश झाला नाहीये. म्हणजे पहिल्या केसमध्ये मी B1 ला फेब्रुवारीला ठेवतो आणि दुसऱ्या केसमध्ये मी त्याला जूनला ठेवतो. इथपर्यंत सोबत असाल तर थंब दाखवून कन्फर्मेशन द्या. सिंपल केस आहे बघा, 2 केस पुन्हा क्रिएट होत आहेत. आता पुढे जाऊ बघा. देर आर 3 बुक्स पब्लिश बिटवीन B1 अँड B3. B1 अँड B3 मध्ये 3 पुस्तकं पब्लिश झाले. पहिली जर केस मी कॅरी केली तर बघा याच्यामधले 3 पुस्तकं पब्लिश करण्यासाठी 3 महिने सोडून देतो मी. मार्च सोडला, एप्रिल सोडला, जून सोडला, म्हणजे B3 इथं पब्लिश झाला असेल. दुसऱ्या केसमध्ये मला वरतीच जावं लागेल. एप्रिल हा जर जूनला आहे तर एप्रिल, मार्च, फेब्रुवारी सोडला तर B3 इथं पब्लिश होईल. म्हणजे इथं 3 जागा सोडाव्या लागतायत मला मध्ये. 1, 2 and 3. पुढचं बघा काय म्हणतोय. इथपर्यंतचे वाक्य आपण अरेंज केलेत. B2 इज पब्लिश इन वन ऑफ द मंथ आफ्टर B4. म्हणजे B4 पब्लिश झाला की त्याच्यानंतर B2 पब्लिश होईल. म्हणजे आपल्याला वन ऑफ द मंथ आफ्टर B4 म्हणजे तो लगेच इमिजिएटली असेल असं नाही. वन ऑफ द मंथ आफ्टर B4. ओके. नो बुक इज पब्लिश बिटवीन B2 अँड B4. म्हणजेच मग ते बॅक टू बॅक पाहिजे. आता ही क्लॅरिटी देतोय बघा. हे स्टेटमेंट क्लॅरिटी देतोय की B2 अँड B4 ची पोझिशन अशी बॅक टू बॅक असणार आहे, पण त्यांच्यामध्ये कोणताही पुस्तक पब्लिश होणार नाही. आता बघा हा जून जर घेतला तर इथं आपल्याला 2 जागा व्हॅकंट होते. इथे एकच जागा व्हॅकंट आहे, वरती एकच जागा व्हॅकंट आहे. B4 अँड B2 तुम्ही या 2 जागांमध्ये ठेवू शकतात. हे मध्ये B1 आणि B3 मधल्या 3 जागा, इथे एकच पॉसिबिलिटी आहे. या ह्याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटी आहेत. एकतर तुम्ही यामध्ये 3 ठेवू शकतात किंवा खाली B4, B2 ठेवू शकतात. पण पुढे काय म्हणतोय बघा क्वेश्चन. B5 इज पब्लिश इन वन ऑफ द मंथ बिफोर B7. B5 is published before one of the month before B7. But again, B5 is not published in a month having maximum books.
और मॅक्सिमम डेज मॅक्सिमम डेज च्या केसमध्ये तो B5 पब्लिश झालेला नाहीये. म्हणजे बघा B5 ला आपल्याला ऑगस्टमध्ये पब्लिश करता येणार नाही. B5 ला आपल्याला एप्रिलमध्ये पब्लिश करता येणार नाही, कारण की त्याच्यानंतर लगेच B2 आहे. कारण पुढे काय म्हटलं बघा, दो नो बुक इज पब्लिश बिटवीन B7 अँड B5. तर B5 ला आपल्याला फेब्रुवारीमध्येच पब्लिश करावं लागेल, जेणेकरून इथं B7 येईल. आणि मग खाली हा B4 अँड B2 इथं मार्क करावं लागेल. ही कंडिशन तर ऑलरेडी गॉन आहे. आता एकच पुस्तक उरतंय, ते म्हणजे B6, जे इथं पब्लिश करावं लागेल. किती लोकांना समजलंय आणि किती लोकांचं हे उत्तर आलेलं आहे, किंवा किती लोकांना समजलंय हे? कम ऑन, चलो थंब देऊन मला कन्फर्मेशन देऊन टाका. थंब देऊन कन्फर्मेशन देऊन टाका. येस, सर्व कंडिशन फ्लोअर सारखंच आहे. हे पण फ्लोअर सारखीच अरेंजमेंट आहे. बघा किती तुमचं किती ठिकाणी तुम्हाला चेक केलंय, तुम्हाला कॅलेंडरवर चेक केलंय, कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात ते चेक केलेलं आहे. ओके, अजून एकदा रिपीट करू आपण हे, अजून एकदा रिपीट करू. खूप सुंदर हे पझल आहे. एकदा मी पुन्हा रिपीट करतो बघा. पूर्ण इरेज करू आपण हे. 7 पुस्तकं आहेत आणि 7 महिन्यांमध्ये ते पब्लिश होत आहेत. वाटल्यास तुम्हाला थोडंसं कम्फर्ट वाटण्यासाठी आपण सिक्वेन्स अशी घेऊ: जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, नंतर जून, ऑगस्ट अँड ऑक्टोबर असे दिले आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, जून, ऑगस्ट आणि ऑक्टोबर. आपण इथं या महिन्यांमध्ये असलेल्या दिवसांची संख्या लिहून घेतली. जानेवारीमध्ये 31, फेब्रुवारीमध्ये 28, मार्च 31, एप्रिल 30, जून 30, ऑगस्ट 31 आणि ऑक्टोबर 31. आता पझलकडे जाऊ बघा. पझल काय म्हणतंय, इथपर्यंतची इन्फॉर्मेशन आपल्याला अशी आपण मार्क करून घेतली. B1 पब्लिश झाला कोणत्या महिन्यात झाला? अशा महिन्यात पब्लिश झाला की ज्याच्यामध्ये 31 दिवसांपेक्षा कमी दिवस आहे, पण तो महिना एप्रिल नाही. 31 दिवसांपेक्षा कमी असलेले इथं 3च महिने दिलेत. कुठले कुठले? फेब्रुवारी, एप्रिल आणि जून. पण B1 एप्रिल मध्ये पब्लिश होत नाही, तर B1 साठी 2च पॉसिबिलिटी आहेत बघा. एक तर तो फेब्रुवारीला पब्लिश झाला असेल किंवा तो जूनला पब्लिश झाला असेल. म्हणजे आपण ह्या 2 केस लिहून घेतले, ही पहिली केस आणि ही दुसरी केस. पुढे काय म्हणतोय बघा, देर आर 3 बुक्स पब्लिश बिटवीन B1 अँड B3. B1 अँड B3 मध्ये 3 पुस्तकं पब्लिश झाले. मग पहिल्या केसमध्ये बघा B3 कुठे ठेवता येईल मला? हा पहिलं पुस्तक, 2 आणि 3 हे 3 पुस्तक पब्लिश झाल्यानंतर इथं B3 पब्लिश झाला. दुसऱ्या केसमध्ये बघा, मला पहिलं पुस्तक, दुसरं पुस्तक, तिसरं पुस्तक आणि इथं B3 पब्लिश झाला. दोघं कंडिशन आपण सायमल्टेनियसली मार्क करतोय. पुढचं काय म्हणतोय बघा, B2 हा कधी पब्लिश होतोय? 1 ऑफ द मंथ आफ्टर B4. B4 नंतर तो पब्लिश होतोय, इथं B2 पब्लिश होतोय. पण पुढच्या अजून विधानाने क्लॅरिटी अशी येते की नो बुक इज पब्लिश बिटवीन B2 अँड B4. म्हणजे ते बॅक टू बॅक पब्लिश झालंय. म्हणजे जर हा ऑगस्ट मध्ये आला असेल तर त्याच्यानंतर जाणाऱ्या ऑक्टोबर मध्ये हा पब्लिश होतोय. मग अशा बॅक टू बॅक स्पेसेस आपल्याला कुठे बघा, इथं एकच स्पेस उरली, इथं एकच स्पेस उरली, इथं 2 स्पेसेस उरल्या. एक तर आपण पहिल्या केसमध्ये B2, B4 ह्या 3 पोझिशन पैकी कुठल्या तरी 2 पोझिशन देऊ शकतो आपण, आणि दुसऱ्या केसमध्ये आपण एकतर ह्या पहिल्या 3 मधल्या देऊ शकतो किंवा शेवटच्या 2 त्यांना आपण B4 आणि B2 ला देऊ शकतो. पण निश्चित कोणती हे देता येत नाही, म्हणून आपण त्याला पुन्हा मार्क केलेलं नाही. होल्ड करा. पुढचं वाक्य वाचू आपण. B5 is published in one of the month before B7. आता बघा, B5 कधी पब्लिश झाला? B7 च्या अगोदर. पण अजून काय म्हणतोय बघा, इन्फॉर्मेशन पूर्ण वाचून घ्या. B5 अशा महिन्यांमध्ये
पब्लिश होतोय की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त दिवस नाहीत. जास्तीत जास्त दिवस नाहीत. ओके, आता बघा आणि पुन्हा शेवटची स्टेटमेंट बघा, नो बुक इज पब्लिश बिटवीन B7 अँड B5. म्हणजे हे पण मला बॅक टू बॅकच पाहिजेत, लगातारच पाहिजेत. आता B5 आणि B7 जर मी मार्चला B5 घेतला असता तर मार्च मध्ये 31 दिवस आहेत आणि आपल्याला इथं काय म्हटलंय की B5 मॅक्सिमम दिवस असलेल्या महिन्यामध्ये पब्लिश होत नाही, म्हणून मला B5 ला फेब्रुवारी महिन्यातच पब्लिश करावं लागेल. B5 ला फेब्रुवारी महिन्यात पब्लिश केलं तर B7 लगेच त्याच्यानंतर हा पब्लिश होईल. आता B4 आणि B2 ला बॅक टू बॅक जागा फक्त इथं शेवटीच शिल्लक आहे. B4 आणि B2 इथं दिलं जाईल. B6 च्या बाबतीमध्ये काहीच इन्फॉर्मेशन दिली नाहीये आणि एकच जागा शिल्लक आहे, तर ती B6 ला चालली जाणार आहे. सो दिस विल कम्प्लीट युअर पझल. आता किती लोकांना हे पूर्ण समजलंय? पूर्ण समजलं असेल तर थंब दाखवून कन्फर्मेशन द्या. चला, आणि मग याच्यावरून जर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले गेले तर मग त्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला लगेच देता येतील. बघा, पहिला प्रश्न काय विचारला आहे, विच बुक among the following is published between month June October. जून आणि ऑक्टोबरच्या मध्ये कोणतं पुस्तक पब्लिश? ही पहिली केस आपण एलिमिनेट केली आहे. जून आणि ऑक्टोबरच्या मध्ये कोणतं पुस्तक पब्लिश झालंय? B4. That's it. Which among the following are published in a month having highest number of days? जास्त दिवस असलेले कोणते कोणते मंथ होते? जानेवारी, मार्च, ऑगस्ट आणि ऑक्टोबर. मग कोणते कोणते पब्लिश झाले बघा. जानेवारीला B3 पब्लिश झालं, मार्चला B7 पब्लिश झालं, ऑगस्टला B4 पब्लिश झालं आणि ऑक्टोबरला B2 पब्लिश झालं. झालं उत्तर. समजलंय सर्वांना? समजलं असेल तर थंब दाखवून मला कन्फर्मेशन देऊन टाका. आय होप तुम्हाला आजचा पार्ट समजला असेल.